प्रभाग क्रमांक 4 मधील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ मंदिरापाशी हे तुम्हाला पूल माहीत असेल. इथे तुम्ही बघू शकता नागरिकांनी कचरा टाकून टाकून कसं म्हणजे याची अवस्था केलेली आहे. नागरिकांची विनंती आहे का प्रशासनाने सकाळी व संध्याकाळी घंटागाडीचं आयोजन केलेलं आहे. आपण कचरा त्याच्यातच टाकावा. आणि आपल्यासोबत इथं युसुफ भाई पण देखील उपस्थित आहे व कर्डिले देखील आहे. इथं त्यांची मागणी इथं म्हणजे काय का एक सेफ्टी जाळी लावावी इथं, कारण की इथं कोणताही अपघात होऊ शकतो. आणि हे तुम्ही खड्डे बघू शकता इथले. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. पहिले तर आश्वास आहे, तुम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 4 आणि 5 ची तुम्ही समस्याचं दखल घेत आहे आणि निवडणुका झाल्या आहे. निवडणुका झाल्या बाकी ते प्रभाग प्रभाग दारूवाला प्रभाग सगळे प्रभाग असे झाले. दारूवाला प्रभाग, दारूवाला पूल असे झाले. बाकी हा दारूवाला खरंच पूल आहे हा. आपण पाहू शकता इथं दारूवाला पूल आहे हा. इथं समोर दारूवाला आहे आणि इथं पूल आहे. इथं अनेक मद्यपान लोक इथं पडलेली बी आहे, लहान लेकरं पडलेली आहे. इथं सरासरी तुम्ही दाखवू शकता. हे खड्डे बघा, हे खड्ड्याची रुपरे ही बघा, हे बघा, हे खड्डे बघा, ही हाईट बघा, हे पुलाची हाईट बघा. हा दारूवाला पूल नाही, हा हा पडणारा पूल आहे. लोकांना इथं अपघात बी झाले आहे, अनेक दुर्घटना घडलेली बी आहे. नगरपालिका याची दखल घेत नाही आणि आता नगरपालिका याची लवकरच दखल घ्यायची याची आपण अपेक्षा अशी करूया. हे म्हणजे प्रशासनाला काय विनंती आहे तुमची? हा पूल म्हणजे याची हाईट पण कमी आहे आणि याला हाईट वाढवून सेफ्टी जाळी लावावी ही तुमची विनंती आहे का? तर दुसरा काही प्रकल्प हा वेगळाच करावा काय ते? मी लवकरच जुन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी कोल्हे साहेब आणि बांधकाम विभागाचे यांच्याशी संपर्क साधून याच्यात काय आपल्याला उपाययोजना आखल्या जातील का, किंवा याचे काही संबंध बांधकाम किंवा संरक्षण भिंत अशी आपल्याला करता येईल का, यांच्यासाठी आपण पाठपुरावा नक्कीच करू. नमस्कार. तर ही अतिशय म्हणजे बेकार परिस्थिती इथली झालेली आहे. पूर्ण नागरिकांनी कचरा टाकून आणि एक वेगळ्याच दुर्गंधीचं वातावरण झालेलं आहे इथं. म्हणजे लोकांचा आरोग्याचा पण प्रश्न निर्माण झालेला आहे इथं. बरोबर आहे. प्रशासनाने घंटागाडीचं म्हणजे आयोजन केलेलं आहे आणि रोज सकाळी फक्त रविवारी घंटागाडीला सुट्टी असते, रोज घंटागाडी येते आणि इथं कचरा असंच पडते. हे समोर मद्यपानाचं दुकान आहे, तर हे त्यांची चुकी का मद्यपान करणारे इथं कचरा घेऊन? नाही नाही, तसं काही नाहीये. मद्यपान करणाऱ्यांची काय चुकी वगैरे असं काही विषय नाही इथं. काही लोक चुकून इथं जो काही घंटागाडी घरात वगैरे जास्त कचरा होतो, प्रमाणापेक्षा जास्त, तो चुकून इथं टाकला जातो. तर त्यांनी ते टाकायला नाही पाहिजे नागरिकांनी. ते नागरिकांची ठराविक नागरिक टाकत असतील, कोणी पाहत नाही असं कोणी, पण ते त्या नागरिकांनी ते करायला नाही पाहिजे, जेणेकरून बाकीचे इथे जे स्थानिक नागरिक जे आहेत त्यांना याचा त्रास होतो. दुसरा विषय, आम्हाला नगरपालिकेलाच अशी विनंती आहे. मी गणेश पातुरकर, आमचे नगरसेवक, आणि समीर बोरन यांच्यातर्फे हा अर्ज दिलेला आहे की या ठिकाणी हा जो कठडा आहे याची हाईट वाढवावी, जेणेकरून इथं हा एक धोकादायक आहे. कारण खाली हाईट खूप जास्त आहे, पलीकडच्या साईडला हाईट खूप जास्त आहे, जेणेकरून ज्यांच्या कोणाच्या जीवाला धोका तयार होणार नाही. आणि हा जो कचरा टाकला जातोय याला ज्यावेळी कठडा बांधला जाईल आणि थोडीशी वरती जाळी टाकली जाईल, समजा 4 फुटाचा कठडा बांधला, त्याच्यावरती जाळी टाकली तर आतमध्ये कचरा टाकला जाणार नाही, त्याच्यामुळे स्वच्छता राहील, अशी आमची विनंती आहे. आणि जर आमची जास्तीत जास्त जर आम्हाला नगरपालिकेला अशी पण विनंती आहे की ह्या पेठेमध्ये संपूर्ण पाहिलं तर पार्किंगची सुद्धा प्रॉब्लेम आहे या पेठेमध्ये. जर नगरपालिकेकडे जर निधी अवेलेबल असेल जास्तीत जास्त, प्रत्येक वेळी निधीसाठी हे काम अडकलं जातं. खरं तर आवाज लोकशाहीच्या माध्यमातून जुन्नर शहरात नगरपालिके ते जुन्नर बसस्थानक या संदर्भात अनेक खड्डे झाले होते. आपण आवाज लोकशाही मार्फत आवाज उठवला होता. त्या आवाजाला प्रशासनाने जाग दिली आणि ते काम आज मार्गी लागले. तसंच आवाज लोकशाहीच्या मार्फत हा जो कठडा आहे हा बी प्रशासन लवकर हे काम मार्गी लावल ही अपेक्षा करूया आपण. नमस्कार. प्रशासनाला पण ही विनंती आहे का ही प्रभाग क्रमांक 4 मधले नागरिकांची समस्या जाणून घ्यावी आणि नागरिकांना पण ही विनंती आहे का रस्त्यात कुठेही कचरा टाकू नये. आपल्यासाठी
नगरपालिकाने घंटागाडीचा आयोजन केलेलं आहे ते तिथंच कचरा टाकावा. इथं एक दुर्गंधीचं वातावरण होतं आहे आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पण निर्माण होतो आहे. तर सर्व नागरिकांना ही माझे आवाज लोकशाहीच्या चॅनल टीममार्फत ही विनंती आहे का कचरा फक्त घंटागाडीतच टाकावा, इतर रस्त्यात कुठंही टाकू नये.